दत्तानगर हे उपोषण त्यांचं संपलेलं आहे. त्यांना कलेक्टर साहेबांनी पत्रही दिलं आहे चौकशीचं. मात्र हे उपोषण करण्यामागं काय कारण वाटतं तुम्हाला किंवा काय वाटतं तुम्हाला? त्यांनी असं उपोषण असेल किंवा तक्रारी का केल्या? आता यापूर्वी त्यांनी काही कामं केली असतील आणि ह्या येणाऱ्या काही काम याच्या यादीमध्ये त्यांचा काही समाविष्ट त्यांना काही घेतलेलं नसेल, त्यामुळे कदाचित त्यांनी हे केलेलं असेल. आता म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की ह्या नवीन कामाच्या यादीमध्ये त्यांना काम मिळालेच म्हणजे असं केलं? हां, असं असू शकतं काही. मग तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला म्हणायचं असं आहे का तुम्ही हे जे उपोषण केले, ठीक आहे, तुम्ही हे जनतेच्या याच्यासाठी केले की भ्रष्टाचार झाला असेल तर तो कोणत्या कामाचा झाला आहे त्याचा त्यांनी खुलासा केला पाहिजे. समजा एखादा रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर तो काय भ्रष्टाचार झाला आहे, कोणी टक्केवारी घेतली असेल किंवा कोणी त्या याच्यात काय भ्रष्टाचार झालेला आहे हा पूर्णपणे खुलासा केला पाहिजे. आता आम्ही ते वाचलं तर त्याच्यात निविदा वगैरे टेंडर ह्या गोष्टींचा समावेश केला त्यांनी, व काहीतरी काम उशीर झाला त्या कामाला दंड लागावा ह्या हे केलं. परंतु भ्रष्टाचार काय झाला याचा सुद्धा त्यांनी काही खुलासा केला पाहिजे. आणि जेणेकरून हे आम्ही याच्यासाठी बोलत आहोत का आम्हाला कोणत्याही ठेकेदाराची बाजू घ्यायची नाही ना कोणत्या अधिकाऱ्यांची. आमचं म्हणणं एवढंच आहे का वळसे पाटील साहेब आणि दादांनी एवढा निधी दिला आहे. आज त्याने राजाभाऊ म्हटले होते चौकात का हे सगळे एकच आहेत, तर आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं आहे का ना साहेब आणि ना दादा कोणत्याही गोष्टीला चुकीच्या गोष्टीला थारा देत नाहीत. तुम्ही म्हणले आता भ्रष्टाचार काय झालाय त्याच पद्धतीने भ्रष्टाचार काय झालाय म्हणजे पैसे कुणाला मिळले, पैसे कुणी खाल्ले आणि कशा भ्रष्टाचार झालाय ते अचूकपणे त्यांनी सांगा असं म्हणणं आहे. हो, आमचं म्हणणं तेच आहे का भ्रष्टाचार झाला असेल तर त्यांनी सांगावा का काय भ्रष्टाचार झाला, कोणी पैसे खाल्ले, काय केले हे साऱ्या जनतेला वर आम्हालाही पण कळून द्यावं. मनसरच्या जनतेला सुद्धा हे कळलं पाहिजे ना का कोणी खाल्लेत पैसे, काय केलेत, कसं काय, हे सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. जेणेकरून त्याच्यातनं आम्हाला सुद्धा कळलं का असं असं भ्रष्टाचार होतोय, असं असं हे होतोय. म्हणजे आम्ही अनभिन्न आहे का या गोष्टी अशा घडतात. आता हे जे बल्क टेंडर बाबत चालले त्याच्यामुळं मनसरमध्ये असतील किंवा आजूबाजूच्या तालुक्यातील असेल सर्वसामान्य नवीन इंजिनियर त्यांना काम मिळत नाही. बल्क टेंडर झाले त्यांना कामं मिळते म्हणजे त्याची मागणी चुकीची कशी? बल्क 100% जे मनसर शहरामध्ये अनेक सुशिक्षित युवक आहेत त्यांना ही टेंडर कामं भेटली पाहिजे. बल्क टेंडर किंवा त्याच्यात जर काही हे असेल तर 100% ते कॅन्सल करून त्या निविदा पूर्णपणे पहिल्या काढल्या पाहिजे, जेणेकरून त्यांनाही त्या टेंडर भरता येईल व त्यांनाही ती कामं इंजिनियर लोकांना मिळतील. मनसर शहरामध्ये असे अनेक युवक आहेत सुशिक्षित. बरोबर, म्हणजे तुम्ही त्याबाबत दत्ता गांगळे याच्या पद्धतीने बल्क टेंडर होऊ नये म्हणून पाठपुरावा करतात, तुम्ही त्या गोष्टीला सहमत? आम्ही त्यांच्या काही एक दोन ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला व्यवस्थित वाटतात. बल्क टेंडर झालं नाही पाहिजे हा, म्हणजे एक दोन गोष्टी त्यांच्या ज्या काही आहेत ना त्या त्यांच्या रितसर आम्हाला पण त्या व्यवस्थित वाटतात. परंतु काही ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, कारण त्या चुकीच्या गोष्टी अशा कशासाठी करतात हे त्यांना माहिती आहे. त्यांनी चुकीच्या दिशाभूल करू नये एवढीच आमची विनंती आहे. आणि वळसे पाटील साहेब दादा त्यांनी एवढा फंड टाकलाय, उलट त्यांचं अभिनंदन त्यांनी पण केलेलं आहे. परंतु ते काही कामं जी चांगली झाल्यात त्याचं पण त्या संदर्भात त्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे पूर्णपणे ही कामं काही चुकीची चाललीत नाही किंवा सगळ्याच कामांमध्ये काही भ्रष्टाचार झाला नाही हे त्यांनी सांगितलं पाहिजे. परंतु कारण काय झाले त्यांनी असं सांगितलं का सगळ्याच याच्यात भ्रष्टाचार होत चाललाय, म्हणजे जेणेकरून मनसरच्या सर्व जनतेला असंही वाटलं नाही पाहिजे का सगळंच चुकीचं चाललेलं आहे. आता जी कामं चालू आहे ती जर कामं व्यवस्थित करून घेणे पहिली गोष्ट म्हणजे इंजिनियर, नगरपंचायत इंजिनियर काम बरोबर. तर त्याच्यामध्ये जर तो नगरपंचायत इंजिनियर हायगे करत असेल किंवा कामामध्ये दर्जा आणि पृष्ठ असेल आणि तो त्याबाबत तक्रार करत असेल आणि त्याच्यावरती कुठं कारवाई झाली किंवा त्याची चौकशी झाली तर अयोग्य काय? नाही, जर एखादा अधिकारी हायगाई करत असेल ह्या गोष्टीसाठी तर त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि ही कारवाई उलट आम्ही वळसे पाटील साहेबांना भेटून दादांना भेटूनही त्या संबंधित अधिकाऱ्याची तक्रार करू जर ते काही चुकीचं असेल तर. दत्ता गांगळेंनी वळसे पाटील साहेब दादा यांच्यावरती अनपेक्षित त्या नाव न घेता काही प्रकारे टीका करत आहेत. परंतु त्यांना एक विनंती आहे, तुम्ही दादांच्या छत्रछायेखाली वाढलेला आहात, तुम्ही ज्या ताटात खाता त्या ताटात छेद करू नका. कारण तुम्हाला एवढंच आमचं विनंती आहे की विनाकारण कोणत्याही गोष्टीला दिशाभूल करण्याचं काम करू नका आणि आमच्या नेत्यांबद्दल चुकीचा प्रसार करू नये.